विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पेपर 2 चा चॅप्टर नंबर 2 सुरू करत आहोत, पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहे किंवा पायथागोरस थेरम काय आहे तो तुम्ही ऑलरेडी खरं म्हणजे यूज केलेला आहे. आता त्या थेरमचा आपण इथं प्रूफ पाहणार आहोत 10वीच्या लेवलला. सो क्लास 10च्या लेवलला आपण आता काही बेसिक कन्सेप्टची रिव्हिजन करू. त्यातला पहिला आणि सर्वात बेसिक थेरम आहे पायथागोरस थेरम. तो थेरम काय पहा, थेरम मध्ये असं म्हटलंय इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे कोणताही राईट अँगल ट्रायंगल जर असला, ज्याला आपण जनरली ए बी सी म्हणतो, आणि त्या राईट ट्रायंगल मध्ये जर एक अँगल राईट अँगल असेल म्हणजे तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल, तर हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर हा इज इक्वल टू म्हटलंय पहा द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा तो असणार आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे अँगल B जो राईट अँगल आहे त्याची अपोजिट साइड ही हायपोटेन्यूज असते, आणि त्या हायपोटेन्यूज AC चा स्क्वेअर हा AB प्लस BC ज्या रिमेनिंग साइड आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो, म्हणजे बेरजे एवढा असतो. आणि मग ह्या थेरमच्या बेसिसवर आपण आता पुढच्या काही सेक्शन इथं पाहणार आहोत. तर मग दुसरा जो टॉपिक आहे पहा पायथागोरियन ट्रिपलेट, तो काय आहे पहा, तो पायथागोरस थेरमवरूनच आलेला आहे. तर इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, ट्रिपलेट म्हणजे 3 नंबर्स, आणि 3 नंबरची जर एखाद्या ट्रिपलेट तुम्ही कन्सिडर केली आणि ते जर नॅचरल नंबर असतील, if the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. म्हणजे नेमकं काय म्हटलंय पहा, समजा एक फेमस ट्रिपलेट आहे पहा 3, 4 आणि 5. तर ह्या 3 नंबर मधला जो लार्जेस्ट नंबर आहे 5, त्याचा जर स्क्वेअर केला तो येतो 25, आणि उरलेले 2 नंबरच्या स्क्वेअरची जर सम घेतली म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16, तर टोटल येते 25. आणि जर हे इक्वल येत असेल आन्सर, तर अशा ट्रिपलेटला आपण पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतो. तर हे बेसिक आपण खरं म्हणजे रिकॉल केले. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुरुवातीला हे कॅन यू रिकॉल टॉपिकच्या अंडर दिलेला आहे. काही प्रॉपर्टीज आपण रिकॉल करू जे इयत्ता 9वीला तुम्ही पाहिल्या होत्या. क्लास 9ला तुम्ही एक थेरम पाहिला होता 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम, किंवा आपण त्या ट्रायंगलची प्रॉपर्टी असंही त्याला म्हणू शकतो. जर एखादा ट्रायंगल, इफ अ ट्रायंगल इज ऑफ मेजर 30, 60, 90 डिग्री, सो 30 डिग्री, 60 degree and 90 degree, then the side opposite to 30 degree, 30 degree ची जी opposite side आहे BC, त्या साइडची लेंथ ही हायपोटेन्यूज AC च्या हाफ असते, हे तुम्ही प्रूव्ह केलं होतं. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीची जी अपोजिट साइड असते AB, तिची लेंथ √3/2 टाइम्स इंटू हायपोटेन्यूज AC असते, हे आपल्याला माहित आहे. अर्थातच या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण पुढचा एक प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करणार आहोत. सिमिलरली 45, 45, 90 डिग्री ट्रायंगलची पण प्रॉपर्टी तुम्ही स्टडी केलेली आहे. तर जर ट्रायंगल 45, 45, 90 डिग्रीचा असेल, so if triangle ABC is of measure 45, 45, 90 degree measure, त्या ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर 45, 45 डिग्रीचे आहेत, याचा अर्थ तो आयसोसेल्स ट्रायंगल झाला. आणि मग आयसोसेल ट्रायंगल आहे याचा अर्थ दोन साइड AB आणि BC त्या इक्वल असणार आहेत, आणि त्या दोघांची लेंथ ही बाय द प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल 1/√2 टाइम्स हायपोटेन्यूज AC असते, हे आपण पाहिलेलं आहे. मग या सगळ्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 1 मधले काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला आता काही थेरमही पाहिजे आहे. मग आता पायथागोरस थेरमचा पहिला टॉपिक आपण सुरू करू, तो आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आणि सिमिलॅरिटी चा संबंध काय आहे तो खरं म्हणजे आपण स्टडी करणार आहोत.
थेरम काय पहा, इन अ राईट अँगल ट्रायंगल, जर एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल, मग चला आपण फिगरही काढून घेऊ लगेचच. एक राईट अँगल ट्रायंगल घेऊ, त्याला नाव देऊ ए बी सी, आणि अँगल बी हा राईट अँगल असेल. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस, अल्टिट्यूड म्हणजे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि तो आता आपल्याला हायपोटेन्यूस वर काढायचं सांगितलेलं आहे. सो अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस. सो बीडी हा अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ केला टू द हायपोटेन्यूस म्हटले पहा. सो हायपोटेन्यूस वर ड्रॉ केला तो. Then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. याचा अर्थ असा झाला, या अल्टिट्यूड मुळे जे दोन ट्रायंगल फॉर्म झाले, तयार झाले, ते एकमेकांना सिमिलर आहेत. दे आर सिमिलर टू इच अदर अँड दे आर सिमिलर टू होल ट्रायंगल. ओरिजिनल ट्रायंगल बरोबरही ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजेच 1, 2 आणि हा टोटल मोठा ट्रायंगल, असे तिन्ही ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत टू इच अदर. मग आता हे आपल्याला प्रूव्ह करायचंय, त्यासाठी आपण गिव्हन घेऊ. सो गिव्हन इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. पहा, इफ पासून कधी पण गिव्हनचा पार्ट सुरू होतोय आपल्याला माहिती आहे, म्हणून इफ पासून आपण देन पर्यंतचा पार्ट हा गिव्हन आहे. मग अल्टिट्यूड ड्रॉ केली आहे पहा त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये. मग ते सांगू आपण आता. सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस AC. BD ही अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर काढलाय EC वर, आणि ADC ही बिटवीननेस पण आपण स्टेट करू. सो हे झालं गिव्हन. मग टू प्रूव्ह करायला पहा. प्रूव्ह काय करायचंय पहा आपल्याला. Then the two triangles formed are similar to the original triangle. जे दोन ट्रायंगल तयार झाले ते ओरिजिनल ट्रायंगल ABC बरोबर सिमिलर आहे, ते प्रूव्ह करायचे. तर मग ट्रायंगल ADB हा ओरिजिनल म्हणजे जो मोठा ट्रायंगल आहे ABC बरोबर सिमिलर असणार आहे. हा वरचा ट्रायंगल घेतला आपण, आता खालचा ट्रायंगल घेऊ. BDC हा ट्रायंगल सिमिलर असणार आहे ओरिजिनल म्हणजे मोठ्या ट्रायंगल बरोबर ABC बरोबर, आणि हे दोन ट्रायंगल एकमेकांबरोबरही सिमिलर असणार आहे. म्हणजे ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. थोडक्यात हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांबरोबर सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि मग आता पाहू आपण प्रूफ. मग प्रूफ काय राहील पहा. आपण पहिली ट्रायंगलची पेअर सिमिलर दाखवू. मग ते दोन ट्रायंगल कन्सिडर करू. इन ट्रायंगल ADB and triangle ABC. ADB म्हणजे वरचा ट्रायंगल घेतलाय आणि ABC ओरिजिनल ट्रायंगल घेतलेला आहे. तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये पहिला अँगल घेऊ आपण ADB जो 90 डिग्रीचा आहे. तो कॉन्ग्रुएंट होईल अँगल ABC बरोबर, बिकॉज ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री. परपेंडिक्युलर मुळे हा अँगल 90 डिग्री झाला आणि ABC हा अँगल 90 डिग्री आहे हे गिव्हन आहे पहा. आणि म्हणून ईच 90 डिग्री मुळे हे दोन अँगल काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. त्यानंतर दोन ट्रायंगल मध्ये एक अँगल कॉमन अँगल आहे पहा. अँगल ADB मध्ये अँगल A आहे, अँगल ABC मध्ये पण अँगल A आहे. लक्षात आलं का. सो अँगल A काय झाला, कॉन्ग्रुएंट झाला, कॉमन अँगल झाला. सो अँगल BAB म्हणू आपण त्याला, आणि अँगल BAC. सो कॉमन अँगल. सो कॉमन अँगल असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट झाले आणि म्हणून दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतील. युजिंग अँगल टेस्ट, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. सो ऑर्डर पेअर जे आपण घेतली पहा, 1 to 1 करस्पॉन्डन्स मॅच होतंय का ते पहा. सो अँगल D हा B बरोबर कॉन्ग्रुएंट होता, मग D मध्ये येतो, B सुद्धा मध्ये आहे पहा. अँगल A बरोबर कॉन्ग्रुएंट आहे कारण तो कॉमन अँगल आहे. म्हणून A सुरुवातीला आहे तर A सुरुवातीला आहे, म्हणजे घेतलेले 1 to 1 करस्पॉन्डन्स करेक्ट आहे.
आता जी दुसरी ऑर्डर जोडी आपल्याला ट्रायंगलची सिमिलर दाखवायची ती घेऊ आपण. सो ट्रायंगल BDC and triangle ABC. ह्या दोन ट्रायंगल मध्ये BDC म्हणजे खालचा ट्रायंगल आहे पहा आणि ABC परत मोठा ट्रायंगल आपण घेतलाय. सो BDC हा अँगल 90 डिग्रीचा अँगल आहे. सो BDC इज कॉन्ग्रुएंट विथ आणि मोठ्या ट्रायंगलचा ABC हा 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. सो दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. सो ईच 90 डिग्री हे रिझन देऊ आपण ती कॉन्ग्रुएन्सी सांगू शकतो. आता दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल सुद्धा आहे पहा. BDC मध्ये अँगल C येतोय आणि ABC मध्ये सुद्धा अँगल C येतोय म्हणून C हा अँगल कॉमन अँगल होईल. सो छोट्या ट्रायंगल मध्ये BCD म्हणू आपण. अँगल BCD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ACB. दोन्हीकडे C अँगल आहे पहा बिकॉज रिझन इज कॉमन अँगल. आणि मग दोन ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे दोन्ही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स होतील. युजिंग अँगल टेस्ट. आणि याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. आणि मग फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 काय लक्षात द्या पहा. दोन ट्रायंगल एकाच ट्रायंगल बरोबर सिमिलर आहेत. मग अशा वेळेस ते तिन्ही ट्रायंगल सिमिलर होतात. सो ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC and is similar to triangle ABC. तिन्ही ट्रायंगल एकमेकांबरोबर सिमिलर झाले. ह्या प्रॉपर्टीला आपण ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी म्हटलं होतं पहा इयत्ता 9वी ला. सो बाय ट्रान्झिटिव्हिटी तुम्हाला तिन्ही ट्रायंगलची सिमिलॅरिटी मिळेल आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तेच आपल्याला टू प्रूव्ह होतं. सो हा झाला प्रूफ. मग पुढचा थेरम काय पहा. एक प्रॉपर्टी आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन त्याला म्हटलं जातं. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण खरं म्हणजे पाहू. इन अ राईट अँगल ट्रायंगल सगळ्यात इम्पॉर्टंट तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. मग आपण फिगरही काढून घेऊ पहा साईड बाय साईड. सो ट्रायंगल ABC हा एक राईट अँगल ट्रायंगल आपण घेतला. पुढे काय म्हटलंय पहा. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूसला जर परपेंडिक्युलर सेगमेंट काढली तर आपण मग असं D म्हणू. फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स ह्या हायपोटेन्यूसच्या अपोजिट वर्टेक्स मधून परपेंडिक्युलर सेगमेंट काढली. इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स. तर ती सेगमेंट जी आपण परपेंडिक्युलर सेगमेंट काढलेली आहे ती जॉमेट्रिक मीन असते इनटू व्हिच द हायपोटेन्यूस इज डिवाइडेड. ही सेगमेंट ह्या दोन पार्टचा जॉमेट्रिक मीन असते. जर एक नंबर हा उरलेल्या दोन नंबरच्या प्रोडक्टचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मिळत असेल तर त्या नंबरला ह्या दोन नंबरचा जॉमेट्रिक मीन असं म्हटलं जातं. मग आता आपण गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ लिहू. सो गिवन मध्ये काय लिहिणार पहा की ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय पहा. तर प्रूव्ह असं करायचंय जे म्हटलं होतं पहा द परपेंडिक्युलर सेगमेंट इज द जॉमेट्रिक मीन म्हटलं होतं. म्हणजे हा BD जो असतो हा BD चा स्क्वेअर हा या उरलेल्या दोन पार्टच्या प्रोडक्ट एवढा असणार आहे. तर जॉमेट्रिक मीन त्यालाच म्हणतात की एका नंबरचा स्क्वेअर जर उरलेल्या दोन नंबरच्या प्रोडक्ट एवढा येत असेल तर ह्या नंबरला ह्या दोघांचा जॉमेट्रिक मीन म्हटलं जातं. तर तेच आपल्याला प्रूव्ह करायचंय आणि मग प्रूफ पाहू आपण आता. या प्रूफ साठी अर्थातच आपण मगाशी जो थेरम पाहिला होता तो आपण यूज करणार आहोत ज्याला आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स म्हटलं होतं. मग आता ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे सो अँगल B हा 90 डिग्री आहे हे गिवन आहे पहा. म्हणजेच हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि सेगमेंट BD ही परपेंडिक्युलर आहे हायपोटेन्यूस AC
ला जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर ऑपोजिट व्हर्टेक्स म्हणजे राईट अँगल मधून राईट अँगलच्या व्हर्टेक्स मधून जर हायपोटेन्यूज परपेंडिक्युलर काढलेला असेल तर आपण मागचा थेरम सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल वापरू शकतो. तर त्या थेरमनुसार ट्रायंगल ADB हा सिमिलर असतो ट्रायंगल BDC बरोबर. आणि आपण ती प्रॉपर्टी सांगू किंवा थेरम सांगू, थेरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. जी प्रॉपर्टी आपण मगाशी सांगितली होती की परपेंडिक्युलर काढला हायपोटेन्यूजवर तर दोन ट्रायंगल हे सिमिलर असतात त्याचा आपण यूज केला. आता ट्रायंगल सिमिलर आहे तर मग मी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलचा रेशो घेतो. तर त्या साइड्स कोणत्या राहतील बघा. जर मी शेवटचे दोन घेतले म्हणजे BD घेतला, BDच का घेतला कारण त्याचा स्क्वेअर आहे आपल्याला तो पाहिजे आपल्याला. BD घेतला तर इकडचे शेवटचे दोन BC मिळेल बघा. आणि इकडचा मी सुरुवातीचा BD जर घेतला तो BD तर सुरुवातीचे दोन इकडं AD आहे आणि मग खालचा BD इकडं BD ला मल्टिप्लाय केल्यानंतर BD चा स्क्वेअर आणि हा खालचा DC इकडं AD ला मल्टिप्लाय होईल आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पहा. सो प्रूफ पाहिलाय आपण थेरमचा. सो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ट्रायंगलचं नेम चेंज करून हाच प्रूफ दिलेला आहे. तुम्ही कोणताही नेम देऊ शकता आणि प्रूफ लिहू शकता. पुढचा थेरम आपण पाहू त्याला म्हणतात पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरमचा प्रूफ खरं म्हणजे आपण आता जे काही थेरम पाहिले त्या बेसिसवर आपण तो प्रूफ करणार आहोत. मग काय म्हटलंय पहा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मग अर्थातच एक राईट अँगल ट्रायंगल पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर मग आपण आपला नेहमीचा राईट अँगल ट्रायंगल घेऊ. तो म्हणजे AB आणि C आणि अँगल B 90 डिग्रीचा असेल. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. तर मग AC स्क्वेअर हा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर एवढा आहे हे अर्थातच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मग आधी गिव्हन लिहितो बघा आम्ही. गिव्हन इन ट्रायंगल ABC angle ABC equal to 90 degree. ट्रायंगल ABC मध्ये अँगल ABC हा 90 डिग्रीचा अँगल आहे. प्रूव्ह काय करायचंय पहा. प्रूव्ह करायचंय की स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज. आता हायपोटेन्यूज AC असल्यामुळे AC चा स्क्वेअर हा is equal to the sum of the squares of the remaining two sides. उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा तो असला पाहिजे. मग यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करणार आहोत. मग कन्स्ट्रक्शन काय असेल बा. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण ह्या व्हर्टेक्स B मधून हायपोटेन्यूज वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेणार आहोत. आणि मग ह्या परपेंडिक्युलरला आपण इथं D नाव देऊ आणि मग ते इथं सांगू ड्रॉ सेगमेंट BD perpendicular to side AC and ADC ही बिटवीननेस पण आपण सांगू की AC या लाईनवर D हा पॉइंट आहे. मग आता आपण पाहू प्रूफ ऑफ द थेरम. मग प्रूफ मध्ये आपण अर्थातच जे कन्स्ट्रक्शन केलंय त्यावरून आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल सांगणार आहोत. मग आता इन राईट अँगल ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल ABC मध्ये BD हा परपेंडिक्युलर आहे साइड हायपोटेन्यूज AC ला. सो सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू साइड AC किंवा हायपोटेन्यूज AC म्हणू आपण. आणि
जर ट्रायंगल मध्ये जर त्या ट्रायंगलच्या राईट अँगल मधून हायपोटेन्यूज जर परपेंडिक्युलर काढला तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल थेरम आपण वापरू शकतो. सो बाय थेरम ऑफ similarity of right angled triangles तीन ट्रायंगल सिमिलर होतात पहा. पहिला वरचा ट्रायंगल ADB. So triangle ADB is similar to triangle खालचा ट्रायंगल आपण BDC सांगितला होता. is similar to triangle मोठा ट्रायंगल ABC लिहून टाका. सो वरचा खालचा आणि हा होल ओरिजिनल ट्रायंगल आपण तिन्ही ट्रायंगल सिमिलर सांगितले बाय दिस थेरम ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि त्याची सिमिलॅरिटी. मग ह्या तीन ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीचा वापर करू आपण आता आणि आपण हा पायथागोरस थेरम प्रूव्ह करणार आहोत. सो ट्रायंगल ADB सिमिलर आहे ट्रायंगल ABC बरोबर. तर हे ट्रायंगल सिमिलर आहेत त्याचं रिझन आपण आधीच दिले. आता आपण करस्पॉन्डिंग साइड्स घेऊ सिमिलर ट्रायंगलच्या. सो करस्पॉन्डिंग साइड मध्ये मी जर AB इथं घेतली तर पहिला आणि शेवटचं इथं AC व्हर्टायसेस आहेत म्हणजे AC घेतली इक्वल टू जर मी हा AB घेतला म्हणजे पहिले दोन घेतले तर पहिले दोन हे AD इथं घ्यावे लागतील. हा खालचा AB इकडे आणला तर AB ला मल्टिप्लाय होईल म्हणजे होईल AB² आणि हा खालचा AC इकडे AD ला मल्टिप्लाय होईल. सो AD AC मिळेल. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण दुसरी पेअर घेऊ सिमिलर असलेली. ट्रायंगल BDC हा ट्रायंगल ABC बरोबर सिमिलर आहे पहा. सो ट्रायंगल BDC हा सिमिलर आहे ट्रायंगल ABC बरोबर. हा सिमिलॅरिटीचा जो 1 to 1 करस्पॉन्डन्स आपण घेतलाय तो लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला चेंज करता येणार नाही कारण हे त्या सिमिलर ट्रायंगल मध्ये थेरम मध्ये आपण प्रूव्ह केलं होतं. तोच 1 to 1 करस्पॉन्डन्स इथे आहे. तो चेंज केला तर तुमचे आन्सरही तुम्हाला मिळणार नाही. तो करेक्ट असायला पाहिजे. मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार इकडचा BC घेतला म्हणजे पहिला आणि शेवटचा जो इकडचा AC खाली आणि इकडचा शेवटचे दोन BC घेतले तर इकडचे शेवटचे दोन DC मला मिळतील पहा. मग मी एक काम करतो खालचा BC इकडच्या BC ला मल्टिप्लाय करून घेतो BC² आणि हा AC इकडे DC ला मल्टिप्लाय होईल. सो DC AC मिळेल. इक्वेशन नंबर 2 मिळेल पहा. मग आता इक्वेशन 1 आणि 2 ची आपण ऍडिशन करू. सो ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. जर इक्वेशन्स 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर लेफ्ट हँड साइडला ऍड करू आपण AB² + BC². तर राइट हँड साइडला ऍड होईल पहा म्हणजे AD * AC प्लस हे DC * AC होतील. सो DC * AC इक्वल टू AC कॉमन काढा पहा. सो ब्रॅकेट मधून जर AC कॉमन काढला तर इथं AD आणि इथं DC राहील. सो AD + DC. सो दिस इज इक्वल टू AD + DC AC मिळेल पहा कारण आपण ADC ही बिटवीननेस सांगितली होती. सो AD + DC हा पूर्ण AC मिळेल आणि हा AC तसाच जो मल्टिप्लाइड आहे. आणि मग AB² + BC² इक्वल टू AC ला AC ने मल्टिप्लाय केलं तर लेफ्ट हँड साइडचा AC² मिळेल. म्हणून तुम्ही फायनल आन्सर सो हा AC * AC AC² लिहू आपण आणि दुसरी साइड आहे AB² + BC². तर ही राहील फायनल स्टेप किंवा फायनल आन्सर. आणि मग टेस्ट 2 प्रूव्ह करायचं होतं पहा AC² = AB² + BC². हा राहील प्रूफ फॉर पायथागोरस थेरम. आता आपण पाहू कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स काय आहे पहा. पायथागोरस थेरम आधी काय होतं तो लक्षात घ्या. जर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तरच त्याच्या हायपोटेन्यूजचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा येत होता. मग आता ते रिव्हर्स होणार आहे.
ते रिव्हर्स काय झालं ते आपण थेरम मधून पाहू. तिथं असं म्हटलंय इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग एक काम करतो, मी एक ट्रायंगल घेतो सध्या. त्या ट्रायंगलला खरंच आपण ए बी सी हे नाव देणार आहोत. ए बी सी आणि आपल्याला गिवन काय आहे पहा. सो गिवन मध्ये एक ट्रायंगल आहे आपल्याकडे ए बी सी आणि त्या ट्रायंगल मध्ये ए सी चा स्क्वेअर म्हणजे एका साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइड म्हणजे ए बी आणि बी सी च्या स्क्वेअरच्या सम एवढा गिवन आहे. सो हे झालं गिवन. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय पहा. ज्या साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो त्या साइडचा अपोजिट अँगल हा 90 डिग्रीचा असतो. म्हणजे तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होतो. हे खरं म्हणजे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं. पण आपण त्यासाठी एक कन्स्ट्रक्शन इथं करणार आहोत. सो कन्स्ट्रक्शन काय करणार आहे पहा. आपण एक ट्रायंगल घेणार आहोत पी क्यू आर जो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे आणि तो असा घेणार आहोत. मग आपण ते सांगू. टेक ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट ट्रायंगल पी क्यू आर आपण असा घेणार आहोत की जेणेकरून ए बी ही साइड पी क्यू च्या इक्वल टू असेल आणि बी सी ही साइड क्यू आर च्या इक्वल टू असेल. म्हणजे ए बी आणि पी क्यू कॉन्ग्रुएंट झाल्या आणि बी सी आणि क्यू आर पण कॉन्ग्रुएंट झाल्या आणि अँगल पी क्यू आर हा मात्र 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. सो अँगल पी क्यू आर इज ऑफ मेजर 90 डिग्री. सो हा अँगल 90 डिग्रीचा झाला. मग आता आपण पाहू प्रूफ ऑफ द थेरम. मग आता एक लक्षात घ्या की पी क्यू आर हा अँगल 90 डिग्री असल्यामुळं ट्रायंगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रायंगल होत आहे. सो इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं पायथागोरस थेरम वापरता येईल आपल्याला. सो पायथागोरस थेरम म्हणजे मागचा थेरम आपण वापरतो. पायथागोरस थेरमनुसार हायपोटेन्यूसचा स्क्वेअर म्हणजे पी आर स्क्वेअर हा पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर म्हणजे रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असला पाहिजे. पण पी क्यू हा ए बी च्या इक्वल टू आहे पहा. सो ए बी प्लस क्यू आर हा बी सी च्या इक्वल टू आहे. म्हणून क्यू आर च्या ऐवजी आपण बी सी त्याचा स्क्वेअर. पण ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे ए सी स्क्वेअरच्या इक्वल टू आहे. ते गिवन आहे पहा. सो ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. म्हणजेच पी आर स्क्वेअरने आपण सुरुवात केली होती आणि आपल्याला इक्वल टू मिळाला आहे ए सी स्क्वेअर. मग आपल्याला पी क्यूच्या ऐवजी बी क्यू आरच्या ऐवजी बी सी मिळाला होता बाय कन्स्ट्रक्शन. सो बाय कन्स्ट्रक्शन रिझल्ट दिलाय आपण आणि ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर आहे हे गिवन आहे पहा. सो ते रिझन दिले. तुम्ही जर रिझन दिले नाही तर तुमचा बोर्डाला अर्धा मार्क कमी होत असतात. ते लक्षात ठेवा. त्यामुळे रिझन तेवढेच इम्पॉर्टंट आहे. तसं आपण पायथागोरस थेरम कन्स्ट्रक्शन गिवन हे सगळे रिझन गिवन आहे. मग आता पी आर स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर स्क्वेअर इक्वल आहेत याचा अर्थ या लेंथ ही इक्वल असल्या पाहिजे. देअरफॉर पी आर इक्वल टू ए सी. मग आता यामुळे झालं काय पहा. ट्रायंगलच्या दोन साइड ऑलरेडी आपण इक्वल घेतल्या होत्या. ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल आहेत म्हणजे त्या कॉन्ग्रुएंट झाल्या आणि आता आपण दोन्ही ट्रायंगलच्या तिसऱ्या रिमेनिंग साइड पण इक्वल दाखवल्या म्हणजे त्या कॉन्ग्रुएंट होतील आणि म्हणून एक दोन्ही ट्रायंगलच्या सगळ्याच साइड इक्वल झाल्यामुळं किंवा कॉन्ग्रुएंट झाल्यामुळं दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होणार आहेत. ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल पी क्यू आर using side म्हणजे yes टेस्ट. आणि दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल ही कॉन्ग्रुएंट होतील. सो अँगल ABC अँगल PQR बरोबर कॉन्ग्रुएंट होईल using corresponding angles of congruent triangles.
पण अँगल पी क्यू आर हा बाय कन्स्ट्रक्शन 90 डिग्री असल्यामुळं अँगल ए बी सी सुद्धा 90 डिग्री होईल. सो अँगल ए बी सी इक्वल टू अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. आणि म्हणून आपल्याला अँगल ए बी सी सुद्धा 90 डिग्रीचा मिळाला आहे आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पा, म्हणजेच तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे हे आपण प्रूव्ह केलं. तर मग हा झाला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 घेणार आहोत. सो सी यू टिल देन, गुड बाय.